शेतकरी मित्रांनो नमस्कार। दूध व्यवसाय करत असताना आपल्याला प्रमुख एक समस्या जाणवते म्हणजे रिपीट ब्रीडिंगची। तर काही गायांमध्ये अशी समस्या येते, आपला गोठ्यातील पशु आहार किंवा आपलं चाऱ्याचं जे फीडिंग मॅनेजमेंट आहे ते किती जरी व्यवस्थित असलं तरी रिपीट ब्रीडिंगचा हा प्रॉब्लेम येत असतो। आणि त्यावर आपण आपल्या मर्सी डेअरी फार्मवरती कशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस करतो याबाबत आजचा व्हिडिओ असणार आहे। या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। आता रिपीट ब्रीडिंग म्हणजे काय? गाईला जर आपण वारंवार सिमेंस भरलं आणि सिमेंस भरल्यानंतर ती गाई वारंवार जर उलटत असेल तर त्या गाईला आपण रिपीट ब्रीडिंग म्हणतो। सर्वसाधारण 2 स्ट्रॉम जर लागले त्या गाईला तर त्या गाईला आपण नॉर्मलमध्ये समजतो, परंतु 3 स्ट्रॉ जर त्या गाईला लागले तरी पण ती गाभण नाही राहिली तर त्या गाईला आपण रिपीट ब्रीडर गाई असे म्हणतो। तर मित्रांनो, रिपीट ब्रीडर गाई होण्याचे अनेक कारणं आहेत। त्यामध्ये फॉस्फरसची कमतरता असू शकते किंवा त्या गाईची आनुवंशिकता त्या पद्धतीने असू शकते। अनेक वेळेस गाईची डिलिव्हरी झाल्यानंतर गाईची गर्भपिशवीतली जी घाण म्हणतो आपण, ती घाणसुद्धा व्यवस्थित बाहेर न पडल्यामुळे सुद्धा गाई रिपीट ब्रीडिंग होते। तिच्या गर्भपिशवीला इन्फेक्शन झाल्यामुळे सुद्धा ती गाई रिपीट ब्रीडर तयार होते। तर आणि आणखी एक प्रकार आहे मित्रांनो या रिपीट ब्रीडिंगमधला, सायलेंट हीट येणं। तर मित्रांनो, एक समोर गाई आहे आपल्या बघा, ही या गाईला आपण वारंवार हिचं दूध जास्त होतं आणि या गाईला आपण डिलिव्हरी झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यापर्यंत तिचं दूध आपल्याकडे 33 लिटर दूध राहिलेले। आणि या गाईचं प्रॉब्लेम असा आला, हिची सायलेंट हीट होती। तर या सायलेंट हीटवर आणि रिपीट ब्रीडर हे 2 वेगळे प्रकार आहे। परंतु आपण या सायलेंट हीटवर आणि आपल्या जर गोठ्यात कालवडी असतील तर या कालवडींचा आपण बघतो आपल्या गोठ्यात डॉक्टर साहेब आल्यानंतर आपण कालवड चेक करायला लावली तर ते सांगतात का कालवडीची गर्भपिशवी अजून डेव्हलप झालेली नाही आणि ती डेव्हलप नसल्यामुळं डॉक्टर लोक सांगतात आपण ही पावडर चालू करा, या गोळ्या चालू करा, आणि आपण त्या पद्धतीने चालू करतो। परंतु बाजारात असलेल्या अनेक पावडरींचा वापर आपण या आपल्या मर्सी डेअरी फार्मवरती सुद्धा करून बघितला आहे, परंतु त्याचा म्हणावा असा आपल्याला रिझल्ट मिळाला नाही। तर त्यामध्ये आपला वेळ आणि पैसा खूप खर्च होतो। तर आपण या सायलेंट हीटवर येणाऱ्या गाईसाठी आपण केमेन कंपनीचं एक रेप्रोमिन म्हणून प्रोडक्ट आहे, तर पावडर आहे। तर आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करीत नाही बघा मित्रांनो। आता ही रेप्रोमिन पावडर आहे। तर या पावडरचं वैशिष्ट्य म्हणजे ही रिपीट ब्रीडिंगसाठीच खास पावडर आहे। गाईची गर्भपिशवीमध्ये जर इन्फेक्शन असलं तर ते इन्फेक्शनसुद्धा ही पावडर काढते। त्याच पद्धतीनं गर्भपिशवी डिलिव्हरी झाल्यानंतर जर साईज मोठी असेल तर नॉर्मल साईजला आणायचं काम करते। आणि त्याचबरोबर तुमच्या गाईची जे हार्मोन्स लेवल आहे, कारण हार्मोन्समुळेच गाई माझ्यावर येते, ते हार्मोन्स लेवलसुद्धा वाढवण्याचे काम करते। तुम्ही या बाजूला बघू शकता, इथं कंपनीनंच दिलेले रिपीट ब्रीडिंग फॉर बेटर प्रोडक्टिव्हिटी असं कंपनीने दिलेले। आता आपण इतर कंपन्यांच्या सुद्धा पावडरी आपल्या मर्सी डेअरी फार्मवरती वापरल्या, परंतु आपल्याला म्हणावा असा रिझल्ट नाही आला। तर हा जो पुडा येतो मित्रांनो 250 अर्धा किलोचा पुडा येतो हा। तर आपण 250 ग्रॅम पावडर या गाईला सकाळी 50 ग्रॅम असं रोज डेली आपण तिला 50 ग्रॅम पावडर द्यायचो आणि ती पावडर दिल्यानंतर 250 ग्रॅम पावडर संपेपर्यंतच ही गाय आपली हिटवर आली। आणि इतकी सुंदर हिटवर आली का अतिशय म्हणजे सुंदर फुल माझ्यावर आपण म्हणतो त्या पद्धतीने ती हिटवर आली। आपण हिला कृत्रिम रेतन करून घेतलेलं आहे। बऱ्याच वेळेस ही समस्या शेतकऱ्यांना जाणवते, परंतु ट्रायलमध्येच आपले दिवस वाया जातात। आणि मित्रांनो, त्याच पद्धतीने या पावडरचा उपयोग नसतो या सायलेंट हीटवाल्याने ज्या रिपीट ब्रीडर गाई आहे आणि ज्या आपल्या पहिल्या बेतातील कालवडी आहे, ज्या कालवडीला आपण 12 महिने 14 महिने वय झालं परंतु त्या हिटवर येत नाही आणि त्यांची गर्भपिशवी लहान असल्याचं आपल्याला डॉक्टर साहेब सांगतात, तर त्याच्यावर सुद्धा हे प्रोडक्ट चांगल्यापैकी काम करतं। आपल्याला कोणत्याही कंपनीची जाहिरात करायची नाही। आपल्या मर्सी डेअरी फार्मवरती कोणत्या गोष्टीचा रिझल्ट आला
तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा।